नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सुकट पकोडे बघतोय. सुकट पकोडे म्हणजे त्यासाठी लागणारी ही सुकट सुका बाजारातली तर मी हे बाउल करून घेतलेली सुकट, आणि आता ती एक तासाभरासाठी आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. आणि त्याला जे लागणारं साहित्य आहे ते पाहूयात आता आपण. आता पकोड्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया आपण. 2 मी मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले, 2 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे, आलं लसूण आणि 1 हिरवी मिरची असं खलबत्त्यात कुटून घेतले, चवीपुरता मीठ, कोथिंबीर, आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी. तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं आणि बेसनचं जे पीठ आहे ते 2-3 चमचेच घ्यायचं. ह्याच्यामुळे कडकपणा जास्त येतो तांदळाच्या पिठाने. 1.5 चमचा लाल तिखट आणि हळद. आता आपण हे सगळं सुकटमध्ये मिक्स करायचं आहे, पण त्याआधी आपण सुकट आधी कशी स्वच्छ करायची ते पाहूया. सुकट आता चांगली भिजली आहे. आता आपण ही सुकट आहे ना चाळणीमध्ये ओतून घेऊ, कारण खाली जर वाळू वगैरे काय असेल तर त्याने कचकच येते. त्याच्यामुळे ही सगळी आपण चाळणीत काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया चाळणीमधून. सुकट आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही आता पाहू शकता खाली कशी वाळू सगळी राहिलेली पाहिलं. त्याच्यामुळे ती चाळणीत काढून स्वच्छ धुवायची. सुकट आता अशी घट्ट पिळून घ्यायची. ज्या भांड्यात आपल्याला कालवायचं आहे सगळं सारण त्यामध्ये त्यात आपण सगळं कालवून घेऊ. पहिला लिंबाचा रस, त्याचा सुकटचा एक वास असतो वगैरे तो जाण्यासाठी, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, कांदा, कोथिंबीर, तांदूळाचं पीठ. हे लागेल तसं घालायचं आपण. सुकट ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात पीठ घ्यायचं. बेसन आणि चवीपुरतं जे आपण मीठ घेतलं होतं ते मीठ. आता हे सगळं कालवून घेऊयात आपण. ह्याच्यात सहसा पाणी अगदी गरजेपुरतंच घालायचं. ह्याला आता थोडंसं पाणी लागणार आहे, तर पाणी अगदी थोडंच घालायचं. म्हणजे आपण कांद्याची खेकडा भाजी कशी करतो त्या पद्धतीने थोडंसंच पाणी लागणार याला, जास्तीने. हे तेवढ्या पाण्यातच आपण हे पीठ कालवून घ्यायचं. यात मी अजून 2 चमचे पाणी ॲड केले. पीठ चांगलं मळून आलेलं आहे. आता आपण याची भजी काढायला घेऊया. आता तेल ठेवले तापायला, आता आपण भजी काढायला घेऊया. भजी म्हणजे सुकटचे पकोडे.
सुकट पकोडे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.